झी मराठी, चर्चा ही होणारच। डिजिटल युगाशी सुसंगत शिक्षण पद्धती स्वीकारण्याच्या दृष्टिकोनातून दक्षिण भारत जैन सभेनं 3 इंटरॅक्टिव्ह पॅनल दिले। या 3 पॅनलचे उद्घाटन मान्य श्री भालचंद्र पाटील, अध्यक्ष दक्षिण भारत जैन सभा, मान्य श्री शशिकांत राजोबा, संघटन मंत्री दक्षिण भारत जैन सभा, मान्य श्री महावीर पाटील, सदस्य वीर सेवा दल मध्यवर्ती समिती या मान्यवरांच्या हस्ते इंटरॅक्टिव्ह पॅनलचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी संस्थेचे पदाधिकारी, वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे चेअरमन मान्य विजय पाटील, व्हाईस चेअरमन मान्य अभयकुमार भागाजे, सेक्रेटरी मान्य अजित कुमार भंडे, मुख्य संघटक सचिन नवले, कर्मवीर मल्टीस्टेटचे चेअरमन रमेश पाटील, वीराचार्य पतसंस्थेचे चेअरमन मोहन नवले, शिक्षण विभाग सहकार्यवाह सुधीर चौधरी, स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन जिनेश्वर पाटील, शाळा समितीचे चेअरमन एन जे पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, देणगीदार, शाळा समितीचे सदस्य, पालक उपस्थित होते। इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून अध्यापन अधिक प्रभावी, रंजक व समजण्यास सोपं होणार असून दृकश्राव्य साधनांच्या वापरामुळे विद्यार्थ्यांची संकल्पनात्मक समज वाढण्यास मदत होईल। गणित, विज्ञान, भाषा तसेच इतर विषयांचं अध्यापन प्रत्यक्ष उदाहरणं, व्हिडिओ, अॅनिमेशन आणि तात्काळ सरावाच्या माध्यमातून करता येणार असल्यानं विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल असा विश्वास भालचंद्र पाटील, अध्यक्ष दक्षिण भारत जैन सभा यांनी व्यक्त केला। कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितलं, आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांपुरतं मर्यादित न ठेवता तंत्रज्ञानाची जोडणं आवश्यक आहे। इंटरॅक्टिव्ह पॅनल सारख्या सुविधा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संधीचं नवं दालन उघडणारे ठरणार आहेत। शाळेचे मुख्याध्यापक श्री ए पाटील यांनी प्रास्ताविकात शाळेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला। या सुविधेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले। या उपक्रमामुळे श्रीमंती अण्णासाहेब पाटील हायस्कूल नांद्रे ही शाळा डिजिटल शिक्षणाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे। सी मराठीसाठी निमशेरगावहून गोमटेश पाटील।